नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत कीर्तन 16 या चॅनलवरती वांग्याची माहिती आणि वांग्याची भाजी करताना काय काय होते तर ते बघणार आहोत. तर मोठ्या आकारमानामुळे काळ्या वांग्याचे भरीत करतात आणि वांग्याचे घालून वांग्याची भात होतो आणि वाळलेल्या वांग्याचे लोणचेही केले जाते. तर त्याचे जात कोणत्या प्रकारचे आहेत तर ते बघणार आहोत. तर ते वांग्याचे प्रामुख्याने 3 प्रकारात आढळतात. गोल, लांब व साडपातळ व ठिंगण्या झाडाचे असेही त्याच्या जाती आहेत. आणि वांग्याच्या पारंपरिक जाती गुलाबी, हिरवी, पांढरी, जांभळी आणि काळ्या रंगाची वांगी असते. तर जास्तीत जास्त काळ्या रंगाची वांगी प्रसिद्ध आहे. आणि रबवय आणि या कल्यामी अशा 2 जाती वांगी आणि गोडीवेली बाणवांगी, भोगफाईट अशा आकारमानामधील वांगी वसाई भागात पिंगळतात. आणि जाती पुसा आणि पर्पल कलरच्या पुसा क्रांती, पुसा अनमोल आणि पुसा पर्पल राऊंड आकार आणि सिल्क कर्क शीर्षक आणि कर्क कुसुमकर कर्क आणि आर्क कर्क आणि नवनीत आझाद क्रांती विजेता हायब्रिड आहेत. महाराष्ट्रातील लागवडीस शिफारस केलेल्या वांग्याचे प्रकार मांजीर, गोटा आणि वैशाली. पोष क्रांती, पुसा जांभळी, गोल पुसा आणि जांभळी लांब. सुधारित जाती मांजरी, गोटा आणि कृष्ण फुललेल्या हरित फुले अर्जुन को आहेत. आणि अशाच प्रकारे त्याची लागवड बघणार आहोत. काळ्या वांग्याचे तर वांग्याची अर्धी रोपं तयार करून नंतर ती पुनर्लागवडी पद्धतीने पेरली जातात. आणि निचरा होणाऱ्या जमिनीतील याची लागवड केली जाते. आणि रोग कशा प्रकारे होतात तर ते बघणार आहोत. तर त्यामध्ये वांग्याचे, टोमॅटो आणि मिरचीच्या दोन्ही तिन्ही जनुकीय गुणधर्म सारखे असतात. आणि परंतु ही पिके एकाच वाफेत घेतली जात नाहीत, कारण सूत्रकृमीच्या आणि प्रादुर्भावामुळे होते. आणि वांग्याच्या रोपट्यावर तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे झालेले ते या पिकासाठी रस शोषून घेतात आणि यामुळे ते पीक पिवळे पडते आणि वांग्याची वाढ होत नाही. वांग्यासंबंधित अशा मराठी याच्यामध्ये दिलेलं आहे की वांग्याची भाजी, गवार, भेंडी व वांग्याचे पदार्थ प्रिय नातेवाईक, वांग्याची, मिरची, टोमॅटो लागवड. आणि असेही आहे की डॉक्टर त्यांना जास्तीत जास्त खाण्यास सांगतात. आणि वांगी लागवड ही चांगल्या प्रकारची असते. आणि आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त वांग्याची चविष्ट आणि रुचक 50 प्रकार आहेत. आणि वांग्याचे रुचक 43 प्रकारही आहेत. आणि वांग्याची पारंपरिक भाज्याही आहेत. तर त्या अशा प्रकारे आहेत की आपण जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये खातो. काळे वांगे जास्त खातात आणि तपकिरी जास्त खातात. तर ते खाणे चांगले आहे. आणि वांग्याची भाजी ही चांगली आहे खाणे, कारण आपल्या शरीरामध्ये पौष्टिक आहार देणारे चांगले हे असले तर ते पालक आणि वांगा आणि टोमॅटो आहे. आणि ते चांगले खाणे आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त हा आहार खाणे योग्य आहे. तर आपण अशाच प्रकारे आपल्या कीर्तन 16 चॅनलवर माहिती बघणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.